So everyone is there to learn the full stack Java development, right? With AI, which is very important. Full stack Java development with AI. My screen दिसत असेल, right? Okay. Full stack Java development with AI. बघा फुल स्टॅक जावाला शिकण्याची जी पद्धत होती, आता काय असतं फुल स्टॅक जावा मी एक्सप्लेन करेलच. पण फुल स्टॅक जावाला जी शिकण्याची पद्धत होती, 1-2 वर्षापूर्वीची 2024 पर्यंत टिल 2024 ती फक्त होती की तुम्ही फुल स्टॅक जावा शिका. फुल स्टॅक जावामध्ये डेव्हलपमेंट शिका. फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस बनवा, ॲप्लिकेशन्स बनवा, सॉफ्टवेअर्स बनवा, प्रोजेक्ट्स बनवा. पण त्यात एआयचा मात्र कुठेही नामोनिशाण नव्हता. असं कुठेही दिसत नव्हतं की फुल स्टॅक जावा विथ एआय. नाही. ओन्ली फुल स्टॅक जावा. ओन्ली फुल स्टॅक पायथन. ओन्ली कोर जावा. ओन्ली कोर पायथन. ॲडव्हान्स पायथन. बट नो. नाऊ टर्म्स आर गोइंग टू चेंज गाईज. एव्हरीथिंग इज गोइंग टू चेंज. आतापासून तुम्ही जे शिकणार आहात ते फक्त जावा पुरतं फुल स्टॅक पुरतं मर्यादित नाहीये. डेव्हलपमेंट पुरतं मर्यादित नाहीये. इट इज गोइंग टू बिकम विथ एआय. एव्हरीथिंग विथ एआय. स्टार्टिंग आपण ज्यावेळेस कोर जावा पासून करणार, कोर जावा विथ एआय. देन आपण पुढं ॲडव्हान्स जावाला जाणार, ॲडव्हान्स जावा विथ एआय. एव्हरीथिंग वी आर गोइंग टू लर्न विथ एआय गाईज. विथ एआय खूप गरजेचं का आहे? त्याचं कारण वेगळं सांगायची गरज आहे का? बिकॉज करंटली एआय इज बूमिंग इन द मार्केट. एव्हरी फील्ड, ऑलमोस्ट एव्हरी फील्ड मित्रांनो, 99% फील्डमध्ये एआयने एंट्री घेतली. 99. Everything is becoming automate. So now your question will be, sir, development is going to become automate or not? डेव्हलपमेंट ॲटोमेट झालंय का? त्याचं सिंपल आन्सर सांगतो मी. डेव्हलपमेंट सध्या तरी ॲटोमेट झालेलं नाहीये मित्रांनो. ॲटोमेट म्हणजे कळतंय. सगळी एआयच करेल. आपण काही नाही, आपण फक्त बसायचं खुर्चीवरती. नुसतं एंटर एंटर दाबायचं. एआय सगळं करेल. बट आता सध्या तरी हे नाहीये बरं का. इवन आय एम ऑल्सो वर्किंग. So many people are working in the company and then they are currently still writing the code. Okay, obviously कोड लिहिण्याचं प्रमाण कमी झालंय बिकॉज ऑफ द एआय टूल्स सच एज ChatGPT, Copilot, Claude, राइट? एआय कोड लिहायचं काम आपलं कमी झालंय. सगळा कोड एआय लिहितोय. सगळं म्हणण्यापेक्षा 80% code is given by the AI tools, guys. So I will teach you how you can use AI tools to generate the code as well. Okay, but पहिली गोष्ट, you should understand that particular concept. Then only you can go with AI and try to generate the code for that concept, guys. डायरेक्ट तुम्ही जाऊन त्याच्याकडून कोड घेणं, इट इज रॉंग. ॲज अ बिगिनर यू डोंट नो राईट फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट कॉन्सेप्ट. मग क्वेश्चन असा उरतो की सर फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट शिकलं पाहिजे का? ऑब्व्हियसली शिकलं पाहिजे, कारण हा बेस आहे. बघा, आपण जर एखादं घर बांधायचं असेल मला सांगा, अगोदर बेसमेंट पक्क लागते की नाही? बेसमेंटच नाही, डायरेक्ट रूम बांधायला सुरू केल्या, म्हणतील की नाही लोक? बरोबर की नाही? असं होत नाही. सो बेसमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड स्टार्ट विथ समथिंग कॉल्ड वन प्रोग्रामिंग लँग्वेज. मग कुठली असू द्या, कुठलीही असू द्या. सी पासून सुरू करा, C++ असेल, जावा असेल, पायथन असेल. इवन आय हॅव स्टार्टेड फ्रॉम जावा फ्रॉम 2022 मी सुरू केली होती माझी पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज जावा. असं नाही अवघड आहे काय, नथिंग. इव्हन मला कुठलाही बेस नव्हता C++चा, पायथनचा. स्टील मी जावापासून सुरू केलं होतं. इफ यू हॅव कन्सिस्टन्स, इफ यू आर डुईंग कन्सिस्टन्सली कोडिंग, practicing, then everything will become simple, guys. Don't worry about it. So direct AI tools use करणं, it is a wrong approach if you are coming in the development field, guys. If you are coming
or if you're going in another field, then might be I can say, yeah, you can go with AI tools. But if you are targeting to get the job as a development, which has more packages, then guys you should start with the base. तुम्ही बेस पासून सुरू केलं पाहिजे. आधी प्रोग्रामिंग काय असते समजून घ्या. प्रोग्रामिंग कशी वर्क करते, व्हॅरिएबल्स काय असतात, डेटा टाइप काय असतात, ऑपरेटर काय असतात, ॲरे काय असतो, ऑब्जेक्ट काय असतो, ऑब्जेक्टचे पिलर्स काय असतात, कन्स्ट्रक्टर काय, इनहेरिटन्स काय, फंक्शन काय, राईट, स्ट्रिंग काय आहे याच्यामध्ये, फाईल हँडलिंग काय असतं, एक्सेप्शन कसं हँडल केलं जातं, कलेक्शन काय, लिस्ट काय, सेट काय. ज्यावेळेस तुम्हाला कॉन्सेप्टची अंडरस्टँडिंग होईल ना, देन भाई आय कॅन गॅरंटीली से यू कॅन जस्ट गो विथ AI. Just try to understand that particular concept more and more with AI. बट तुम्हाला माहितीच नाहीये, लेट्स से तुम्ही डायरेक्ट AI कडे गेले, काय विचारणार त्याला? काय विचारणार बोला ना? जस्ट यू नो द कॉन्सेप्ट नेम ऑफ ऑब्जेक्ट. तुम्ही जाऊन विचारणार व्हॉट इज ऑब्जेक्ट. पुढं हे तुम्हाला सांगितलं ऑब्जेक्ट असाच असतो. बट यू विल बी बिकम लिमिटेड, राईट? लिमिटेड तुम्हाला माहितीच नसणार ना, एक्स्ट्रा मी काय विचारू त्याला, तो तर द्यायला रेडी आहे. Right? But AI tool is there, guys. But before going with the AI, my suggestion is that you should first of all go with the basic fundamental concepts. म्हणजे की कोर जावाचे असतील, ॲडव्हान्स जावा असतील, एनिथिंग. अगोदर तुम्ही तिथून जा, असं माझं सांगणं आहे तुम्हाला. आणि देन मी स्वतः तुम्हाला AI टूल्स यूज करायला या बॅचमध्ये पूर्ण शिकवणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल विल अंडरस्टँड द बेस. ओके, जो की प्रोग्रॅमिंग बेस आहे आपलं. प्रोग्रॅमिंग असते काय, आणि प्रोग्रॅमिंगमुळंच सगळं पॉसिबल झालं. इव्हन AI टूल्स ऑल्सो डेव्हलप युजिंग प्रोग्रॅमिंग गाईज. बघा आता सध्या मार्केटमध्ये तीन गोष्टी तुम्हाला फेमस दिसतील. एक म्हणजे AI, दुसरी म्हणजे जेन AI, तिसरी म्हणजे AI एजंट्स, आणि चौथी म्हणजे एजेंटिक AI. या 4 गोष्टी मार्केटमध्ये खूप फेमस आहेत. कोणकोणत्या? AI, जनरेटिव्ह AI, जेन AI म्हणजे जनरेटिव्ह AI, AI एजंट्स अँड एजेंटिक AI. आता याच्यातल्या मित्रांनो या 3 गोष्टी सध्या मार्केटमध्ये आपण म्हणू शकतो की भाई 80% इम्प्लिमेंट झाल्यात. ही गोष्ट नाही बरं का आणखीन एजेंटिक AI. नाही. 10% गोष्ट आणखीन मार्केटमध्ये रनिंग आहे. सगळं ऑटोमेट होणार आहे जेव्हा एजेंटिक AI पूर्ण जगावरती राज्य करेल. एजेंटिक AI. Agentic AI, it's like a company, guys. Everything will become automated. आपण फक्त एंटर दाबायचं, सगळं होत राहणार. आताचे जे जेन AI टूल्स तुम्ही बघताय, ओके, जनरेटिव्ह AI लाईक ChatGPT, जे जनरेट करतात. दे आर गोइंग टू जनरेट समथिंग, टेक्स्ट, व्हिडिओज, इमेजेस, राईट? यांच्याकडे डिसिजन घ्यायची क्षमता नाहीये. डिसिजन घेऊ शकत नाही. त्यांना जर तुम्ही म्हटले, ओके, कॅन यू सेंड वन ईमेल टू द अनिकेत? नाही. ते सेंड करू शकत नाही. ते फक्त तुम्हाला ईमेलचा प्रॉम्प्ट देतील. इफ यू चेक आउट तुम्ही बघू शकता. म्हणजे AI इज नॉट गोइंग टू टेक द ॲक्शन्स गाईज. आता सध्या हे ॲक्शन्स घेऊ शकत नाहीयेत. लुक ॲट दिस. मी तर म्हटलं, कॅन यू राईट लिव्ह ईमेल फॉर मी? माझ्यासाठी लिव्हचा ईमेल लिहितो का? हे बघा, हा लिव्हचा ईमेल लिहून दे. ओके, सिक लिव्ह, लेट सपोज मी म्हटलं मी आजारी आहे, त्याचा ईमेल दे मला. ठीक आहे, मला त्यांनी त्याचा ईमेल देणार पण आहे. एका दिवसासाठी, ठीक आहे, 1 डे. ओके, सो कॅन यू चेक इट? ईमेल इज कमिंग, ॲप्लिकेशन फॉर 1 डे सिक लिव्ह. भेटला ईमेल. आता मी याला काय म्हणलं, कॅन यू सेंड धिस ईमेल टू HR@veracity.com. मला म्हटलं या ईमेलला सेंड करा. काय म्हणतोय? आय कान सेंड ईमेल डायरेक्टली फ्रॉम दिस चॅट. काय उपयोग आहे तुझा? मी सेंड करेल ना स्वतः. सो जनरेटिव्ह AI इज नॉट गोइंग टू परफॉर्म एनी टास्क. हा कुठलाही टास्क परफॉर्म करत नाहीये. नाही. त्याच्यासाठी मार्केटमध्ये AI एजंट्स आले. AI agents in case of, like, Siri. This is one AI agent. इवन कस्टमर चॅट असते बघा खूप साऱ्या ॲप्लिकेशन्स मध्ये. दिस इज समथिंग AI एजंट. सिरीला तुम्ही म्हणले, हे सिरी प्लीज कॉल
प्लीज कॉल कोणाला? तुम्ही कोणाला कॉल लावता मला काय माहीत. बरोबर आहे. प्लीज कॉल समवन राइट? लगेच तो कॉल करतोय की नाही Siri. म्हणजे इट इस गोइंग टू टेक द ॲक्शन. हे Siri व्हॉट्स द टायमिंग? टायमिंग पण सांगतो. हे Siri प्लीज सिंग अ सॉन्ग फॉर मी. लगेच गाणं पण म्हणतो. आणि हे जनरेट तर करतोयच, पण ॲक्शन पण घेतोय. सो नाऊ मार्केटमध्ये हे सुद्धा त्या ठिकाणी फेमस खूप आहे मित्रांनो. पण एजंटिक एआय मित्रांनो फक्त जनरेट करत नाही, ॲक्शन घेत नाही. ह्याच्याकडे पूर्ण टीम आहे भाई. सगळी पूर्ण टीम. प्रत्येकजण एक छोटे काम करतो आणि हे मार्केटमध्ये येण्यासाठी आणखीन थोडासा टाईम त्या ठिकाणी आहे. एव्हरी कंपनी इज गोइंग टू यूज एआय एजंट्स नाउअडेज. आणि एआय एजंट बनवण्यासाठी सुद्धा काय गरजेचं आहे? प्रोग्रामिंगच गरजेची आहे. विथआऊट प्रोग्रामिंग इट इज नॉट गोइंग टू पॉसिबल. ते सगळं. आता आणखीन एक क्वेश्चन बघा मी आज हेच कव्हर करणार आहे बरं का. एक्झॅक्टली तुम्ही जे शिकताय ते वर्थ इट आहे की नाही? का शिकायचंय? काय सुरू आहे मार्केटमध्ये? एआयची सिच्युएशन काय? एव्हरीथिंग आय एम गोइंग टू कव्हर टुडे ओन्ली. दुसरा एक क्वेश्चन आपल्या माइंडमध्ये तो म्हणजे अच्छा ठीक आहे, हे मार्केटमध्ये फेमस आहे तुम्ही सांगताय बेसमेंट पक्कं केलं पाहिजे, प्रोग्रामिंग शिकली पाहिजे, देन एआयला यूज केलं पाहिजे. ओके. हे सगळं आम्हाला मान्य आहे. तुम्ही हे म्हणताय की फुल स्टॅक डेव्हलपमेंटच शिका, फुल स्टॅक जावा शिका. हेच का शिकायचं सर? याला म्हणजे मार्केटमध्ये डिमांड आहे का? मार्केटमध्ये सध्या याचे जॉब्स अवेलेबल आहेत का? तर याचा आन्सर आता मी कव्हर करेन. बघा, फुल स्टॅक जावा म्हणजे नेमकं काय असं ते मी सांगतो. कुठलंही ॲप्लिकेशन बनत असताना 3 टप्प्यामध्ये बनतं. किती टप्प्यामध्ये? 3 टप्प्यामध्ये. दॅट इज फ्रंट एंड, बॅक एंड अँड डेटाबेस डिझाइन. ओके. कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये हे असतं म्हणजे असतं. फ्रंट एंड, then there is something called backend, and there is something called database. याच्याशिवाय ॲप्लिकेशन तुम्ही बघितलंय कुठलं? कुठलंही तुम्ही बघा, हे बघा. इफ आय ओपन Amazon, व्हॉट इज दिस? व्हॉटएव्हर वी आर एबल टू सी इन आवर आईज, इट इज कॉल्ड फ्रंट एंड. जे दिसतंय ते फ्रंट एंड आहे. नावातच आहे ना फ्रंट एंड, समोरची बाजू. हे दिसतंय ना मला? ब्युटिफुल नॅव बार, ब्युटिफुल बॅकग्राऊंड इमेजेस, ब्युटिफुल लेआउट्स, सम प्रोडक्ट्स आर हिअर राइट? त्याची इन्फॉर्मेशन आहे. So it is called front end. So front end is there in the application. Okay. Then let's say I'm going to click on, let's suppose this phone guys. Now click केल्यानंतर होणार काय बघा. If I click here, I'm getting the more information about this product. Product name, ratings, price, then we offers, right? हे सगळं कसं काय आलं सर? हे होतं कुठं नेमकं? दॅट इज समथिंग ज्यावेळेस तुम्ही या प्रॉडक्टवर क्लिक केलं, बॅकएंड केम इन टू द पिक्चर गाईज. हे बॅकएंडला होतं. सर्व्हरवरती प्रोसेस झालं आणि वी आर गेटिंग हिअर. That means backend is also in every application, guys. Okay, now, sir, if I search here something called iPhone, can you check it? So many products, so many iPhones I am getting. कुठे होते एवढे iPhone? All the iPhones stored inside the database. That is a big storage. So database is something called, guys, big storage, where so many data will be stored. खूप मोठा डेटा इथं स्टोअर केला जातो. मग ते MySQL असेल, PostgreSQL असेल, NoSQL असेल. Backend, it will process the logic, guys. It will process the logic. हे लॉजिक कळतंय? लॉजिक शब्दाचा अर्थ सांगू का? खूप जणांना वाटतं लॉजिक म्हणजे नेमकं काय? लॉजिक म्हणजे जादू वगैरे नाही बरं का. लॉजिक म्हणजे काय माहिती आहे का? हे बघा. ज्यावेळेस मी यावर क्लिक करेल, काय झालं पाहिजे? त्याला लॉजिक म्हणतात. याच्यावर क्लिक झाल्यावर असंच झालं पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, असं झालं पाहिजे तर का झालं पाहिजे? हे ज्यावेळेस डेव्हलपर विचार करून कोड लिहितो ना, त्याला म्हणतात लॉजिक. त्याला काय म्हणतात? लॉजिक. आता ज्यावेळेस मी इथं येईल, मी इथं साइन इनवर क्लिक करेल. साइन इनवर क्लिक केल्यावर झालं काय पाहिजे? लॉजिक. सो वी हॅव टू राइट समथिंग दिस लॉजिक. आता मी काहीच न देता कंटिन्यूवर क्लिक करेल. हा मेसेज आला पाहिजे. हा मेसेज कसं काय येईल? त्याचा कोड लिहिणं. दॅट इज लॉजिक. हेच लॉजिक आहे. वेगळं काय लॉजिक? नाही. वेगळं लॉजिक नाहीये. हे कळतंय? त्या प्रॉडक्टवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी
याची रेटिंग आली, प्राईस आली, 8% डिस्काउंट लावला, प्राईस मायनस झाली 49,000 मधून आणि ही प्राईस आली. कसं काय आली? लॉजिक. लॉजिकशिवाय शक्य आहे का? तुम्हाला कोड लिहावा लागेल ना. ओरिजिनल प्राईस एवढी आहे. डिस्काउंट अप्लाय केला, मायनस केली डिस्काउंट प्राईस आणि एवढी प्राईस फायनल आली. ई-एम-आय 1612 कसं काय? लॉजिक. यासाठी कोडच लिहिलाय आपण. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती दिसते ना मित्रांनो. धिस इज समथिंग लॉजिक व्हिच इज रिटन इन द बॅकएंड. बॅकएंडला लिहिलं जातं. याचं काम आहे प्रोसेस लॉजिक आणि याचं काम काय माहिती आहे फ्रंट एंडचं ॲज इट इज दाखवणं. याच्यात कसलं लॉजिक नाहीये. होय. बॅकग्राऊंड कलर ब्लॅक, ब्लॅक म्हणजे ब्लॅकच. तिथं कसलं लॉजिक आहे? तिथं कसलं लॉजिक आलंय? नो. फ्रंट एंडमध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक नसतं. लक्षात ठेवा. फ्रंट एंड इज एव्हरीथिंग अकॉर्डिंग टू द युजर रिक्वायरमेंट. युजरला जसा यूआय पाहिजे तसा यूआय बनवणे. म्हणजे इथं पॅराग्राफ लिहा, H1 लिहा, टेबल बनवा, लेआउट बनवा. हे ॲज इट इज आहे. ह्याच्यात कसलं लॉजिक आहे मला सांग? हा प्रॉडक्ट दाखवा. हां, दाखवला दाखवू. आहे का याच्यात काय लॉजिक? ह्याचा कलर बदला. नो लॉजिक. फ्रंट एंडमध्ये कुठल्याही प्रकारचं लॉजिक नसतं लक्षात ठेवा. लॉजिक इज समथिंग व्हेन आय क्लिक समवेअर, व्हेन आय डूइंग सम टास्क, व्हॉट विल हॅपन? त्यावेळेस तुम्ही काहीतरी करता. काहीतरी झालं पाहिजे. त्याला लॉजिक म्हणतात. जे की इथं होत नाही. इथं आपण जस्ट बनवतो यूआय म्हणजेच युजर इंटरफेस. सो दॅट इज फुल स्टॅक आहे. याला फुल स्टॅक म्हणतो आपण. बघा असा डेव्हलपर ज्याला फ्रंट एंड पण येतंय. डेव्हलपर हू नोज द फ्रंट एंड or who knows how to develop the front end, who know how to implement the front end, the developer who know how to implement the back end, and the developer who design the database also. All three technologies ज्याला माहित आहेत त्याला म्हणतात full stack developer. So what is full stack developer? The developer, the developer who can develop front end, who can develop back end, who can develop database is called full stack developer. त्याला म्हणतात फुल स्टॅक डेव्हलपर. असा डेव्हलपर पाहिजे ज्याला फ्रंट एंड बी येतंय, बॅक एंड बी येतंय, डेटाबेस येतंय, सगळंच येतंय. मी फक्त फुल स्टॅक डेव्हलपर म्हटलं. मी तर जावा, पायथन काय लावलं का नाही. फुल स्टॅक डेव्हलपर. फुल स्टॅक शब्दाचा अर्थच आहे. इट कंटेन फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस. तिन्ही गोष्टी. आणि एक गोष्ट सांगू आज मार्केटमध्ये पब्लिक सो मेनी पीपल आर वर्किंग ॲज अ ओन्ली फ्रंट एंड डेव्हलपर. दॅट इज कॉल्ड यूआय डेव्हलपर. खूप जण फक्त यूआय डेव्हलपर म्हणून काम करतात. खूप जण वेब डेव्हलपर म्हणून काम करतात. कळतं. खूप जण फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून काम करतात. आता त्याच्यामध्ये पुढे जाऊन मी तुम्हाला रिएक्ट शिकवणार आहे. खूप जण रिएक्ट डेव्हलपर म्हणून काम करतात. हे प्रोफाइल्स आहेत जॉबमध्ये जॉबसाठी. इफ यू नो ओन्ली फ्रंट एंड यू कॅन अप्लाय ऑन दीज जॉब्स गाईज. जर याची डिमांड कमी झाली का बघा ॲज अ फ्रेशर इफ यू वॉन्ट टू गेट जॉब ॲज अ यूआय डेव्हलपर ऑर वेब डेव्हलपर डेफिनेटली इट इज स्ट्रगलिंग. डेफिनेटली. आता सध्या मार्केटमध्ये ॲज अ फ्रेशर जर तुम्ही याला अप्लाय केलं, इव्हन याला असेल फुल स्टॅकला फुल स्टॅक जावाच्या जॉबला अप्लाय केलं. स्ट्रगल 100% 100% स्ट्रगल. म्हणजे स्ट्रगल तुम्हालाच आहे का? नाहीये. 2025च्या बॅचला सेम, 24च्या बॅचला सेम, इव्हन 2022 आम्हाला सुद्धा हे स्ट्रगल होतं. आम्ही पण अप्लाय करत होतो ॲज अ फ्रेशर, बट वी आर नॉट गेटिंग एनिथिंग रिस्पॉन्स फ्रॉम दी अदर साइड. मग तुम्ही काय केलं? आम्ही फक्त एकच टेक्नॉलॉजी शिकलोच नाही. ऐक फ्रंट एंड पण शिकलो, बॅक एंड पण शिकलो. जेणेकरून आणखीन जॉब प्रोफाइल आमच्यासाठी ओपन झाल्या. लाइक बॅक एंड डेव्हलपर, जावा डेव्हलपर. जर मी जावामध्ये बॅक एंड करत असेल तर सॉफ्टवेअर डेव्हलपर. कळतंय सगळ्यांना. स्प्रिंग बूट डेव्हलपर, जे की आपण पुढे स्प्रिंग बूट फ्रेमवर्क शिकणार. आता बघा या पण प्रोफाइल ओपन झाल्या आपल्यासाठी, या पण झाल्या. कारण आपलं फ्रंट एंड पण येतंय, बॅक एंड पण येतंय. And along with that, if you learn databases such as SQL, MySQL, बस इट्स सफिशियंट. हे जर आलं ना तुम्हाला, यू कॅन गेट जॉब ॲज अ एसक्यूएल डेव्हलपर ऑल्सो. हे बघा इकडे सुद्धा एक प्रोफाईल तुम्हाला भेटते. एसक्यूएल डेव्हलपर ऑल्सो. डेटाबेस डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर अशा पण खूप सारे प्रोफाईल असतात.
आता फ्रंट एंडचं पण नॉलेज आहे, बॅक एंडचं पण नॉलेज आहे, डेटाबेसचं पण नॉलेज आहे. मग सर सगळंच येतं की राव मला. सगळं जर आलं ना, आता ह्याच्यामध्ये तुम्ही जावा यूज केलं राइट. सो नाऊ यू कॅन अप्लाय जॉब ॲज अ फुल स्टॅक जावा डेव्हलपर. and even most companies demanded for this case. त्यांना हे पाहिजे. तुम्ही जर म्हणले, आय एम अ यूआय डेव्हलपर. Might be you will get the call, might be you will select for the interview. But if you say full stack Java developer, की सगळंच आहे ना याच्यामध्ये. दे नो याला बॅकएंडला टाका, फिट होईल. फ्रंट एंडला टाका, फिट होईल. डेटाबेसला टाका, फिट होईल. कुठेही टाका, फिट होईल. म्हणजे याला चौकोनी चिरा म्हणतो आपण राइट. कुठेही टाका हो, फिटच होतो डायरेक्ट. ही नो एव्हरीथिंग. यूआय डेव्हलपर नो ओन्ली फ्रंट एंड. हाऊ टू डेव्हलप फ्रंट एंड. सो येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, ज्याला एकाच टेक्नॉलॉजीचं नॉलेज आहे तो सर्व्हाइव्ह करू शकणार नाहीये. दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट ट्रूथ आय एम गोइंग टू टेल यू. Yeah, definitely you can start with one. Start with core Java, start with backend, then go for front end. हळू-हळू शिका. 6 महिने वर्ष जाऊ द्या. इफ यू हॅव टाईम. नसेल तर भाई 6 महिन्यामध्ये डेलीचे 3-4 तास द्या. पण लर्न एव्हरीथिंग. लर्न होल फुल स्टॅक डेव्हलपमेंट. कारण एका टेक्नॉलॉजीवरती सर्व्हाइव्ह करणं इन टुडेज मार्केट इज टू मच हार्ड. म्हणून तुम्हाला जॉब सुद्धा लागेल ॲज अ यूआय डेव्हलपर, जॉब सुद्धा लागेल. पण तिथं गेल्यानंतर तुमचे रिक्वायरमेंट कंपनीचे वाढणार. दे विल से लेट्स सपोज Rohit, you have to upgrade yourself for the backend also because we have a project on backend. पण आपल्याला दुसरा एम्प्लॉय हायर नाही करायचा, तुलाच ते करावं लागेल. तुम्हाला तर फ्रंट एंड येते. तुम्ही म्हणाल मला बॅकएंड येतच नाही, शिकावं लागेल. बेटर आहे की नंतर शिकण्यापेक्षा आताच शिका ना. हे बरोबर की नाही? इव्हन मी म्हटलं होतं कंपनीमध्ये की आय एम गुड ॲट बॅकएंड. And they assign me to work on front end. Only yeah, you have to learn. No option. ठीक आहे, मी फ्रंट एंड शिकलो. देन मला त्यांनी डेटाबेसवर टाक. म्हणलं सर डेटाबेस जरा एवढं एवढं नाही स्ट्राँग माझं. यू हॅव टू लर्न. नो एक्सक्युजेस गाईज. नाऊ दे आर मूव्हिंग मी टू द पायथन. आय हॅव टू लर्न पायथन. ऐ लर्न नो म्हणजे एक्सक्युजेस नाहीये. मी जर म्हटलं, माझं तर जावा बॅकएंड आहे राव, तो पायथनमध्ये कुठं टाकता मला? नो. Because project is coming for the Python. Java project is currently going on. The work is finished. So now you can work with Python, libraries, advanced Python. म्हणजे बघा शिकणं कधी कमी होत नाहीये. मी 100% म्हणलं की टाईम भेटतो तुम्हाला, टाईम दिला जातो, बट शिकणं बंद होत नाही. सो इफ यू आर थिंक अबाउट दॅट की आय एम अ लिमिटेड पर्सन, आय डोंट थिंक दॅट. लिमिटेड आपल्याला राहायचं नाहीये. बिकम अ अनलिमिटेड. बी अ अनलिमिटेड. हे काय येतंय उगं शिकत राहायचं. ऐ काय? ते आपण म्हणतो ना, जे काय दिसतं ते खात राहायचं. जे काही येत राहतं ते शिकत राहायचं. जेवढं तुम्ही हो, सांगतो. डोंट वरी. ठीक आहे. तुम्ही आता का आले? आपलं लेक्चर 8:00 आहे की नाही? व्हाय यू आर कमिंग नाऊ? व्हाय यू आर कमिंग नाऊ? व्हॉट इज द रिझन? बिकॉज दिस लेक्चर इज फॉर यू और मी गाईज. इव्हन याची रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. इफ यू मिस सम पार्ट गाईज यू कॅन वॉच लेटर ऑल्सो. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. सो व्हॉट आय एम टॉकिंग हां, जे काही येत राहते ते आपल्याला शिकत राहावं लागणार आहे. ठीक आहे. सो मी हेच सांगत होतो, की फुल स्टॅक डेव्हलपर काय असतो? द डेव्हलपर हू नो बॅकएंड, फ्रंट एंड अँड डेटाबेस. त्याला फ्रंट एंड येतं, बॅकएंड येतं, डेटाबेस येतं. दिस इज द फ्रंट एंड. राइट? ज्यावेळेस तुम्ही कुठं क्लिक करता, लेट्स सपोज आय विल क्लिक ऑन दिस मोबाईल. समथिंग इज कमिंग बाय प्रोसेसिंग, दिस इज कॉल्ड बॅकएंड. बॅकएंड वरून आलं. आता हे दिसते म्हणजे हा फ्रंट एंडच झाला. पण हे आलं कुठून? बॅकएंड वरून. इफ यू सर्च सम प्रोडक्ट्स गाईज, all the products are coming. They are coming from the database. Even this information, it is also coming from database. This information ही डेटाबेसला स्टोअर केली ना. या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, या प्रोडक्टची आयडी असेल, प्रोडक्टचं नाव असेल, कॅटेगरी असेल, प्राइस असेल, एव्हरीथिंग. राइट? हे डिस्क्रिप्शन असेल, हे सगळं कुठून येतंय? डेटाबेसमधून.
So the developer who know front end, back end, database, it is called what, guys? Full stack developer. And if you are using Java for the backend, so then we can say it is a full stack Java developer. तर तुम्ही बॅकएंडला पायथन यूज केलं, सो यू विल बी ट्रीटेड ॲज अ फुल स्टॅक पायथन डेव्हलपर. तुम्ही सी हॅश यूज केलं, यू विल बी ट्रीटेड ॲज अ फुल स्टॅक .NET डेव्हलपर. So still people are hiring for that, guys. But people are hiring for a candidate who knows the full stack. Mostly jobs are available as a full stack. But as a fresher, how you can get the job as a full stack Java developer? I will tell you. First of all, learn all these technologies, front end, back end, database, जे की आपण शिकणारच आहोत. Second thing, first of all, try to get an internship. Internship is very important, guys. As a fresher, if you are not getting opportunity, if you are getting, well and good, but not getting, you have to first of all take an internship. Start with internship. If it is unpaid, still fine. फ्रीमध्ये काम करायचं, फ्रीमध्ये करायचं. बिकॉज नाऊ यू नो दिस पिरियड इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. कारण सध्या तुम्हाला ग्रो व्हायचंय, तुम्हाला पुढे जायचं. पैशाची अपेक्षा करू नका. खूप जण म्हणतात, सर पेड असेल का इंटर्नशिप? अरे भाई, आधी काहीतरी शिक, काहीतरी बनवायला शिक, काहीतरी कर. डायरेक्ट कोर्स केला की तुला पेड इंटर्नशिप कुठून भेटणार आहे? तो काळ गेला भाई, 2020च्या आधीचा काळ गेला, आताचा काळ नाहीये. कोर्स केला डायरेक्ट इंटर्नशिप लागली, हो सर किती स्टायपेंड भेटेल सांगा. स्टायपेंड? शब्दच संपला तो स्टायपेंड. पूर्ण म्हणजे 0% स्टायपेंड हा शब्द आता उरलाय. नाही. कदाचित एखादी कंपनी लईच म्हणजे काय म्हणतो आपल्याला त्याला, लईच मोठी असेल आणि त्यांना वाटलं की ठीक आहे स्टायपेंड देऊ, मग देतील ते. पण ते पण रात्रंदिवस काम करून घेतील. पण नाहीये. आजकाल तो शब्द उरला नाहीये. स्टार्ट विथ अनपेड, फ्री इंटर्नशिप. You can just send to the mail to the company, I will work as free. फ्रीमध्ये काम करतो भाई, पण मला इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी द्या. मला शिकायला संधी द्या. त्याचा लाईव्ह प्रोजेक्ट तुम्हाला कळेल. लाईव्ह प्रोजेक्टमध्ये किती मोठ्या प्रकारचा त्या ठिकाणी कोड असतो. एक-एक गोष्ट करायला किती वेळ लागतो. एव्हरीथिंग यू विल गेट अंडरस्टँडिंग गाईज. तर 2, 3, 4, 6 महिने इंटर्नशिप. अँड देन ट्राय टू गेट द फुल टाईम अपॉर्च्युनिटी गाईज. इव्हन जिथं तुम्ही इंटर्नशिप करताय तिथं जर परफॉर्मन्स चांगला दाखवला, दे विल ऑल्सो हायर. असे खूप सारे एक्झाम्पल आहेत माझ्याकडे. माझे मित्र इंटर्नशिपला लागले आणि तिथं जॉबला लागले. का? तिथं त्यांनी जीवाचं रान केलं. परफॉर्मन्स चांगला दिला. उगं असं फ्रीमध्ये आहे म्हणून करायचं म्हणून केलं नाही. चांगलं काम केलं. जसं की त्याला पैसे भेटतायत. आणि कंपनीला आवडलं. त्यांनी कन्व्हर्ट केलं फुल टाईम अपॉर्च्युनिटीमध्ये. त्या सगळ्या. त्यामुळे डायरेक्ट अपॉर्च्युनिटी भेटत असेल, वेल अँड गुड. रेफरन्स तो भेटत असेल, वेल अँड गुड. अप्लाय करून भेटत असेल, वेल अँड गुड. नसेल भेटत तर गो विथ इंटर्नशिप. स्टार्ट टू वर्क ऑन फ्री प्रोजेक्ट्स ॲज मच ॲज यू वॉन्ट. जेवढे प्रोजेक्टवर काम करता येईल फ्रीमध्ये करा. अँड देन यू कॅन गो विथ समथिंग कॉल्ड फुल टाईम अपॉर्च्युनिटी. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. सर जावामध्येच तुम्ही जा म्हणताय, जावा, जावा, जावा आहे का मार्केटमध्ये याला स्कोप? त्याचा आन्सर असा आहे बघा, जावा आलं होतं मार्केटमध्ये कधी माहिती आहे? 1995. 1995 ला आलंय. जे की डेव्हलप केलं, तुम्हाला नाव पण माहीत बी असेल. जेम्स गोसलिंग साहेबांनी याला डेव्हलप केलं. इन द इयर ऑफ 1995. 1995 ला जावाला डेव्हलप करण्यात आलं. आता सुरू आहे 2026. ऑलमोस्ट 30 इयर्स. 30 वर्षात मित्रांनो याच्यात काय नाही झालं हो. याचे 26 व्हर्जन मार्केटला भेटले, जगाला भेटले. फक्त इंडियाला भेटले का नाही, पूर्ण जगाला भेटले 26 व्हर्जन. आणि प्रत्येक व्हर्जन त्या ठिकाणी बाई स्ट्रॉंग आहे. प्रत्येक व्हर्जन. प्रत्येक व्हर्जनमध्ये काही ना काय आलंय. मी पुढे सांगेल तुम्हाला. पहिल्या व्हर्जनमध्ये हे भेटलं, दुसऱ्यात ते, तिसऱ्यात ते, चौथ्यात. आता याचं 26वं व्हर्जन मार्केटमध्ये रनिंग आहे. ओके सर, मग याच्यामध्ये डेव्हलपमेंट किती झाली? दुनियाभराची डेव्हलपमेंट झाली मित्रांनो. जगामधले सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन जर मी विचार केला जावा व्हर्सेस पायथॉनचा फक्त, ठीक आहे. सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट कुठं झाली बरं का? मी फक्त जावा आणि पायथॉन घेतोय.
बाकी दुनियाभराच्या प्रोग्रामिंग लँग्वेज जगामध्ये आहेत, राइट? या दोघांचं कंपॅरिझन मी करेल कारण हे दोघं मार्केटमध्ये ट्रेंडिंगला आहेत. सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट जावामध्ये झाली, सगळ्यात जास्त. ओके. आय कॅन से 3 बिलियन प्लस ॲप्लिकेशन्स डेव्हलप इन द जावा. इफ आय टॉक अबाउट Python having 2 billions plus applications. Pythonमध्ये 2 बिलियन पेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स पडले. बिलियन यू नो? मिलियन, देन बिलियन, देन ट्रिलियन, समथिंग काइंड ऑफ दॅट. म्हणजे जास्त डेव्हलपमेंट कुठं झाली? जावामध्ये. जास्त ॲप्लिकेशन्स कुठं बनले? जावामध्ये. म्हणजे सगळ्याच प्रकारचे बरं का. सगळ्याच प्रकारचे. मोबाईल ॲप्लिकेशन असू द्या. देन समथिंग कॉल्ड वेब ॲप्लिकेशन्स, Amazon, Flipkart सारखे असू द्या. गेमिंग ॲप्लिकेशन असू द्या. हे जावामध्ये एंटरप्राइज लेव्हलचे ॲप्लिकेशन, Amazon सारखे, बँकिंगचे ॲप्लिकेशन्स. इथं तर जावा म्हणजे खूप स्ट्राँग आहे. एनी काइंड ऑफ ॲप्लिकेशन गाईज. खूप सारे ॲप्लिकेशन 3 बिलियन प्लस. ॲप्लिकेशन बनले म्हणजे नेमकं काय झालं? अहो, ह्याच्यामुळं आपलं काम सोपं झालं ना. आता हे Google Meet तुम्हाला दिसते. सगळेजण माझ्यासोबत कनेक्ट झाले बिकॉज ऑफ Google Meet. आवर प्रॉब्लेम हॅज बीन सॉल्व्ड. येस ऑर नो? सो ॲप्लिकेशन बनतंय म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. हे कोणाकोणाला कळतंय? एखादं ॲप्लिकेशन बनतंय म्हणजे होतंय काय? प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय आणि काय होतंय? ऐ ॲप्लिकेशन इक्वल टू प्रॉब्लेम सॉल्व्ह. एवढे जे आय-टीमध्ये काम करतात त्यांना एवढ्या पगार का देतात? एवढी पेमेंट का देतात? अहो, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत लोकांचे. ॲप बनवताय म्हणजे काय चेष्टा जोक करताय काय? दे आर गोइंग टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ सो मेनी पीपल्स. आता Google Meet पाहिजे हा प्रॉब्लेम काय आपलाच फक्त होता का? इथून मी कनेक्ट करू शकतो जपानच्या माणसासोबत. जपानच्या, जर्मनीच्या कुठलाही असू द्या. Google Meet. किती मोठी पॉवर आहे. हे कुणामुळे पॉसिबल झालं? ओन्ली ऑफ Google Meet. आणि Google Meet डेव्हलप कसं झालं? यू कॅन चेक आउट हिअर. व्हिच प्रोग्रामिंग लँग्वेज इज यूज्ड टू डेव्हलप Google Meet. तुम्हाला दिसेल Google Meet डेव्हलप करण्यासाठी काय यूज करण्यात आलं हे बघा. देअर इज अ जावास्क्रिप्ट, देअर इज अ जावा इज अल्सो, C++ अल्सो हे बघा. म्हणजे प्रोग्रामिंग थ्रूच झालं ना हे. प्रोग्रामिंग नसते तर हे बनलंच नसतं आणि बनलं नसतं तर प्रॉब्लेम सॉल्व्हच झालं नसतं. सो प्रॉब्लेम सॉल्युशनची जी जड आहे ना, जड कळते सगळ्यांना. रूट, मूळ काय रे? प्रॉब्लेम सॉल्युशनचा मूळ काय? प्रोग्रामिंग. काय? प्रोग्राम. लर्न द प्रोग्रामिंग अँड सॉल्व्ह द प्रॉब्लेम. That's scenario will become or not. Learn the programming and solve the problem and make world happy. आई बघा, एक एक लाईन मी सांगतो. जग म्हणा किंवा आपला देश म्हणा किंवा राज्य म्हणा, तुमचं शहर म्हणा, तुमचं गाव म्हणा, तुमचं घर म्हणा. हे हॅपी होण्यामागे मित्रांनो, सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे माहिती आहे का? सगळ्यात मोठा वाटा आय-टी इंडस्ट्रीचा आहे. बघा, हे तुम्ही कुठं ऐकलं असेल, नाही ऐकलं असेल, आय डोंट. आय-टी इंडस्ट्री. सगळ्यात मोठा खारीचा वाटा आपण ज्याला म्हणतो. आय-टी इंडस्ट्रीजचा सगळ्यात मोठा वाटा आहे. कशामागे म्हटलं मी? जग सुखी होण्यामागे, देश सुखी होण्यामागे, देश डेव्हलपमेंट और डेव्हलप होण्यामागे, तुमचं गाव डेव्हलप झालं, तुमचं घर डेव्हलप झालं, और देश, राज्य काय असेल ते डेव्हलप होणं किंवा सुखी होणं, समाधानी होणं हे कशामुळे? आय-टी इंडस्ट्रीमुळे. तर प्रूव्ह करून दाखवा काय संबंध आहे काय इंडस्ट्रीचा. आम्ही पैसे कमवतो, खातो आणि सुखी राहतो. असं नाहीये मित्र. आय-टी इंडस्ट्री बिहाइंड दॅट. कसं काय सर? आय-टी इंडस्ट्रीमुळे हे जग सुखी झालंय असं कसं काय म्हणू शकता तुम्ही? हे माझ्याकडे प्रूफ आहे. कॅन आय शो द प्रूफ? हाऊ आय-टी इंडस्ट्री इज बिकमिंग त्याला म्हणतो ना बिग वॉल फॉर एव्हरीथिंग इज इन मार्केट. खूप मोठी भिंत म्हणून उभी आहे ही. खूप मोठी भिंत म्हणून. आतापर्यंत जगामध्ये मी सांगितलं तुम्हाला हे 3 बिलियन, 2 बिलियन एवढे ॲप्लिकेशन आले.
झालं काय याच्यामुळं? अहो, आपली कामं सुरळीत झाली, आपली कामं सोपी झाली आणि कामं सोपी झाली म्हणून आपण सुखी झाले. बरोबर की नाही? आता मला जर सांगा, तुम्हाला जर माझ्याकडून लेक्चर घ्यायचं असतं, आणि मी म्हटलं असतं, "या सगळे पुण्याला." तुम्ही काय म्हणायचं, "काय असं चेष्टा करताय, इकडे बीडला आहे राव मी आणि पुण्याला कधी येऊ?" प्रॉब्लेम आहे. काही जण मुंबईचे आहेत. सर मुंबईला आहे मी, कसं काय येऊ तिथं? प्रॉब्लेम आहे. Google Meet सारखं ॲप्लिकेशन आपल्याला कनेक्ट करतंय जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यापासून. अँड दॅट्स इट. प्रॉब्लेम सॉल्व्ह. यू विल बिकम हॅपी. येस ओर नो गाईज? यू आर टेकिंग लेक्चर फ्रॉम मी, फ्रॉम एनीवेअर. कुठेही असू दे तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात. जस्ट यू शुड हॅव गुड इंटरनेट कनेक्शन. आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे ॲप्लिकेशन्स यूज करतो. म्हणजे काही बँकिंगचे ॲप्लिकेशन असतील, काही एंटरटेनमेंटचे ॲप्लिकेशन असतील, काही कॉमेडीचे ॲप्लिकेशन असतील. प्रत्येक ॲप्लिकेशन त्या ठिकाणी आपल्या जीवनाला एक दिशा देतोय. बघा आधीचा काळ होता त्यावेळेस कुठला मोबाईल काय नव्हता. तेव्हा पण लोकं राहतच होती राईट. पण आता सध्या जर तुम्ही बघितलं आताची लोकं स्मार्ट झालेत जरा. स्मार्ट कशामुळे झाले हो? काय ॲप्लिकेशनमुळे झाले आणि कशामुळे झाले? दे आर लर्निंग एव्हरीथिंग. दे नो एव्हरीथिंग. साक्षर झाले. त्यांना कळायला लागलं सगळं, की असं होतंय, ते केलं की असं होतंय, हे केलं की असं होतंय. हे कशामुळे झालं? आता काही जण म्हणजे सर मोबाईलमुळे झालं. मोबाईलमुळे नाही झालं. मोबाईलमध्ये असलेल्या ॲप्लिकेशन्समुळं झालं असं म्हणा. धिस इज करेक्ट आन्सर. राइट. मोबाईलमध्ये असलेल्या ॲप्लिकेशन्समुळे. आता त्याचे परिणाम चांगले वाईट तो विषय आपल्याला इथं आणायचा नाहीये. डिबेट नाही करायची आपल्याला. आपल्याला जे सायन्स इंडस्ट्रीची पॉवर बघायची. मोबाईलमध्ये असणारे ॲप्लिकेशन्स आपल्याला किती नॉलेजेबल बनवत आहेत. ते YouTube असेल, Instagram असेल. त्याचे साइड इफेक्ट तर तुम्हाला माहीत आहेत बरं का. मी ते सांगत नाहीये. कुठल्याही गोष्टीचे साइड 2 इफेक्ट असतात, 2 बाजू असतातच ना. पण बघा, जर आय-टी इंडस्ट्रीने हे ॲप्लिकेशन बनवलेच नसते. जस्ट इमॅजिन तुमच्याकडे YouTubeच नसतं. मग काय झालं असतं? नसतं तर नसतं त्यात काय एवढं? असं म्हणतात ना. YouTubeमुळे भाई किती लोकांना रोजगार भेटला. इंडियामध्ये 30,00,000 कंटेंट क्रिएटर आहेत. 30,00,000. 30,00,000 30,00,000 जे कंटेंट बनवतात. YouTubeवरून पैसे कमवतात लाखो. त्या 30,00,000 मध्ये 1,00,000 असे कंटेंट क्रिएटर आहेत जे महिन्याला ₹50,00,000 कमवतात. 1,00,000 असे कंटेंट क्रिएटर आहेत. सर एवढा डेटा तुम्हाला कसं काय माहीत? चेक करा Googleला. चेक करू शकता ना तुम्ही. असल्या गोष्टी चेक करा. 50,00,000 पेक्षा जास्त कमवतात. त्यातले 50,000 असे कंटेंट क्रिएटर आहेत जे 1,00,00,000 पेक्षा जास्त कमवतात. महिन्याला. आय एम टॉकिंग अबाउट मंथली. तर तुम्ही किती कमवता तुमचं सांगा. जाऊ द्या बाकीचं आम्हाला काय घेणं-देणं. बट मी सांगत काय आहे, YouTubeमुळे सगळ्या लाखो लोकांना रोजगार भेटला. YouTubeमुळे मित्रांनो, लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येकजण त्या ठिकाणी नॉलेजेबल बनलं. काही बी काय म्हणजे काय जरी येत नसेल, आपण जस्ट जातो सर्च करतो लगेच आपल्याला माहिती भेटते. तर भेटते की काही सर्च करा तुम्ही. काहीही म्हणतोय बरं का मी. अशी कुठलीही जगातली गोष्ट नाही जी YouTubeला तुम्ही सर्च केलं तुम्हाला भेटणार नाही. सगळंच भेटतं. हे कसं केलं पाहिजे? पराठा कसा बनवला पाहिजे? सकाळी लवकर उठायची प्रॅक्टिस कशी केली पाहिजे? लगेच व्हिडिओ आलेलाच आहे एक एक जणाचा. लगेच सांगतंय ते. सकाळी उठण्यासाठी असं करा, तसं करा, हे करा, ते करा. टेन्शन आलंय काय करू? हसायला येत नाही काय सगळंच आहे त्याच्यात. म्हणजे एव्हरीथिंग इज अवेलेबल ऑन नॉलेज. ठीक आहे. YouTube सोडावं. बाकीचे ॲप्लिकेशन बँकिंगचे ॲप्लिकेशन तुम्ही खूप सारे यूज करता. तुम्हाला काय लागलं? घरच्या घरी पेमेंट कशी करायची? ऑनलाईन पेमेंट कशी करायची? हे हे कळालं कसं हो? ह्याच्यामुळेच कळालं ना, ॲप्लिकेशनमुळेच कळालं ना. सो हे सगळे ॲप्लिकेशन कोणी बनवले हो? मग हे बँकिंगचे असतील, एंटरटेनमेंटचे असतील, Instagram असेल, जे की म्हणजे आता आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनत चाललंय. पहिल्यांदा मोबाईल हातात घेतलं की Instagramच ओपन होतंय. कसं होतंय माहीत नाही, पण होतंय सर. ते जादू आहे. जादू आहे का? नाही, आपण डायरेक्ट तिकडे जातो का? हो सर. Instagram म्हणजे काय आहे? आय एम गेटिंग मोर अँड मोर नॉलेज फ्रॉम Instagram एव्हरी डे. आता काही जण नॉलेज घेतात, काही जण वेगळंच काहीतरी घेतात. तो विषय वेगळा आहे. पण Instagram किती मोठा सोर्स ऑफ नॉलेजचा भांडार आहे हो. दुनियाभराच्या गोष्टी आहेत त्याच्यावर, दुनियाभराच्या. मग ते ॲप्लिकेशन मित्रांनो कसं बनवलंय तुम्ही सर्च करा Googleला. हे बघा. इफ आय राइट हिअर Instagram, यू कॅन सी React फ्रंट एंडसाठी यूज केलाय, Python बॅक एंडसाठी यूज केलाय. हे बघा. मिक्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस.
पायथन यूज झालं याच्यामध्ये, जावास्क्रिप्ट यूज झालंय, जावा यूज झालंय. मग हे प्रोग्रामिंगमुळे हे सगळं बनलंय. कोणी बनवलंय? आय-टी इंडस्ट्री. परत आपण इथंच येतोय. सो कुणी जर म्हटलं आय-टी इंडस्ट्री इज गोइंग टू डेड नाऊ, आय-टी इंडस्ट्री संपून जाईल, आय-टी इंडस्ट्री संपलं, काय विषय? अरे शक्य आहे का हे एवढं? ज्या आय-टी इंडस्ट्रीमुळे लाखो लोकं सुखी झाले. आता कसे झाले मी तुम्हाला आताच सांगितलं. You know the applications called Blinkit, then there is Swiggy, there is Zomato. ऐकले असतील तुम्ही. सर काय काम आहे यांचं? याचं काम पण तुम्हाला माहीत असेल. Amazon, Flipkart. मग घरी बसल्या काही ऑर्डर करू शकतो आपण Amazon, Flipkart. आधी पॉसिबल होतं का हे? आधी पॉसिबल होतं का? आपल्या आजोबांना विचारा. काय ऑर्डर केलं Amazonवरून? आजोबा म्हणतील कसली ऑर्डर आणि काय? नव्हतंच ते मग हे काय राइट? Blinkit, Swiggy, Zomato. अहो 10 मिनिटात घरी डायरेक्ट जेवण घरी. हे होतं काय? म्हणजे जग पुढं किती गेलं मला सांगा ना? हे कशामुळे गेलं हो? मोबाईलमुळं, अहो आय-टी इंडस्ट्रीमुळं. जग पुढं जाण्यामध्ये, जगसुखी मागे मी मगाशीच तुम्हाला एक लाईन म्हणून गेलो. सगळ्यात मोठा खारीचा वाटा आय-टी इंडस्ट्रीचा आहे. आय-टी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा आहे, डेव्हलपरचा आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा आहे. त्यांच्यामुळं मित्रांनो हे सगळं सुरळीत सुरू आहे. वी आर गेटिंग इझिली एव्हरीथिंग. वी आर रायटिंग द कोड बिहाइंड दॅट अँड वी आर एन्जॉयिंग एव्हरीथिंग. वी आर एन्जॉयिंग वन रील, बट वी डोंट नो crores of line of code written by the developer inside behind that. आपण रील एन्जॉय करतोय हां, मस्त आहे. तर तसं काही ना. त्यामुळे आय-टी इंडस्ट्री किती स्ट्राँग आहे मी तुम्हाला ते सांगून देतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन स्ट्राँग बनत जाणार आहे. बघा 10 वर्षापूर्वी जशी आय-टी इंडस्ट्री होती, तशी आता आहे का? 2016 चा विचार करा. तेव्हा मार्केटमध्ये कमी सुविधा होत्या. आणखीन वाढल्या 10 वर्षामध्ये. आणखीन खूप साऱ्या गोष्टींचा ॲक्सेस आपल्याला भेटला. आणखीन 10 वर्षांनी वेगळं चित्र असणार आहे. आणखीन 10 वर्षांनी वेगळे म्हणजे चित्र बदलत राहणार आहे. त्याच्यामागे खूप मोठा वाटा आय-टी इंडस्ट्रीचा. कळतंय सगळ्यांना? त्यामुळं आय-टी इंडस्ट्री खूप स्ट्राँग आहे पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आपली लाईफ, आपलं जीवन बदलत चाललंय. जे जीवन 2000 मध्ये होतं ते 2026 मध्ये मित्रांनो नाहीये. कारण आय-टीमुळे भाई खूप सारे ॲप्लिकेशन मार्केटमध्ये डेव्हलप होत आहेत आणि प्रत्येक ॲप्लिकेशन आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे. प्रत्येक ॲप्लिकेशन. आता बघा एक नवीन योजना आणली होती सरकारने लाडकी बहीण. आणली होती माहिती आहे सगळ्यांना. ₹1,500 मंथ. आणखीन सुरूच आहे. त्याचे ॲप्लिकेशन्स फॉर्म भरायचे होते बघा. त्यांनी एक वेबसाईट साईट पण बनवली होती. का बनवली होती त्यांनी साईट? वेबसाईट बनवण्याचं कारण काय? की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे. लोकांनी कुठं गर्दी करावी तिकडे त्यात अ, कशाला आपण म्हणतो एक दुकान असतं बघा प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये तिथं जाऊन ते फॉर्म भरायचे. कशाला गर्दी करायची? साईट डायरेक्ट दिली. साईटवरती डायरेक्ट तुमचा फॉर्म भरा, सगळं अपलोड करा. का बनवली असेल ती साईट? आपल्यासाठी बनवली ना. कोणी बनवली? आय-टी वाल्यांनीच बनवली ना. का दुसरं कोण आलंय? गव्हर्नमेंट वाल्याने आय-टी वाल्याला दिलं असेल ना पॅकेज, की बाबा हां, चला लाडकी बहिणीचं ॲप्लिकेशन बनवा. तुम्हाला एक 50 लाख, 1 करोड रुपये भेटतील. एवढा पैसा सुद्धा त्याच्यामध्ये दिला जातो मित्रांनो. कारण तो पैसा लाखो लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. तर लाडकी बहिणीचा फायदा उचलणारे तुम्ही Googleला जर आकडा सर्च केला, तर करोडोमध्ये आहे. करोडो लाडक्या बहिणी पैसे घेतायत. त्या करोडो लाडक्या बहिणीने रजिस्ट्रेशन कुठं करायचं? फॉर्म कुठं भरायचा? वेबसाईट इज देअर. वेबसाईट इज देअर ना. जर वेबसाईट नसती, जस्ट इमॅजिन काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे करोडो लोकांचं काय बाई जोक आहे का? 2-3 वर्ष लागले असते. 2-3 वर्ष. आपण 2-3 वर्ष मागे पडलो असतो. 2-3 वर्ष ते फॉर्म भरायला मग पैसे कधी त्यांना भेटणार? मग व्हेरिफिकेशन करायला समजा वेबसाईट नसती. सगळ्यांचा डेटा कागदपत्रे आला असता. राडा झाला असता ना. म्हणजे जस्ट इमॅजिन गाईज किती अवघड झालं असतं. आणि आधी असंच होत होतं जेव्हा वेबसाईट नव्हत्या, इंटरनेट नव्हतं, काही नव्हतं. पण आता हे सगळं पॉसिबल झालं बिकॉज ऑफ आय-टी. कारण
वेबसाईट बनत आहेत. वेबसाईट थ्रू लाखो, करोडो लोकं कनेक्ट होत आहेत. राइट? कळतंय सगळ्यांना. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट म्हणा, आय-टी इंडस्ट्री म्हणा, भाई डेड नाही रे. नाही, 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 नाही. हा शब्द काढूनच टाका. आणि प्रोग्रामिंग, हे प्रोग्रामिंग शब्द कळतोय? इथं मी लिहिलंय प्रोग्रामिंग कॅन सॉल्व्ह एव्हरीथिंग. प्रोग्रामिंग कॅन सॉल्व्ह एव्हरीथिंग. सगळं सॉल्व्ह करतंय हा. त्यामुळे जस्ट लर्न द प्रोग्रामिंग अँड शाईन इन द वर्ल्ड गाईज. एवढंच मी सांगेल. क्लिअर आहे सगळ्यांना. तसं तुम्ही प्रोग्रामिंग शिका म्हणताय, ठीक आहे, आम्हाला समजलं प्रोग्रामिंगमुळे सगळं काय व्हायला लागलंय. जावाच का शिका म्हणताय? त्याचं कारण पहिलं मी काय सांगितलं? सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन जावामध्ये बनलेत. बघा, आय-टी इंडस्ट्रीचा बॅकबोन म्हणून जावाची ओळख आहे. बॅकबोन का माहिती आहे का? खूप सारे ॲप्लिकेशन याच्यामध्ये आहेत, खूप सारे. दुसरं असले तर असले. आता नवीन बनवताना पण मग काय जावाच यूज होणार का? ऑब्व्हियसली जावा तर यूज होतोयच, पण ज्या ॲप्लिकेशन ऑलरेडी बनल्या मित्रांनो, असं नाही की एकदा बनल्या की बनल्या. असं नसतं बरं का. Amazon बनलं ना, Amazonमध्ये आणखीन दररोज डेव्हलपमेंट सुरू आहे. दररोज काहीतरी नवीन ॲड करायला सुरू आहे, अपडेट करायला सुरू आहे. असं नाही एकदा बनलं की बनलं, असं नसतं बरं का. प्रत्येक ॲप्लिकेशनला मेंटेनन्स असतं. प्रत्येक ॲप्लिकेशनला. म्हणजे ते म्हणजे त्याच्यावर वर्किंग सुरूच राहते. कळतंय सगळं. त्याच्यामुळे हे 3 बिलियन्स ॲप्लिकेशन आहेत ना, याचे ते असे काही ॲप्लिकेशन असेल 2 बिलियन म्हणजे ज्याच्यावरती स्टिल वर्किंग सुरू आहे. पण आमच्या कंपनीमध्ये जावाचा प्रोजेक्ट 2005 ला सुरू झाला होता. आणखीन सुरूच आहे. 20 वर्ष. दररोज काहीतरी बनवत आहे. दररोज काहीतरी हे हे फीचर इम्प्लिमेंट कर, ते अपडेट कर. ते काढून टाक, ते अपडेट कर. असलंच सुरू. मित्रांनो, जावामध्ये जे ॲप्लिकेशन ऑलरेडी बनलेत ना, त्याच्यावरती वर्किंग आणखीन सुरू आहे. आणि वर्किंग सुरूच राहणार आहे. ते बंद नाही पडणार. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये येणारे जॉब्स, येणाऱ्या जॉब व्हॅकन्सी 100% असणार भाई, 100%. कारण वर्किंग आहे ना. असं बघा, काम जर संपलं, तर त्या ठिकाणी जॉब नसेल ना. बरोबर की नाही? पण काम आहेच ना. आणि इव्हन आणखीन आय-टी इंडस्ट्री ग्रो होते. आणखीन ॲप्लिकेशनची रिक्वायरमेंट वाढते. अहो, प्रत्येकजण छोटा बिझनेस जरी टाकला तरी म्हणतंय, "भाई मला वेबसाईट बनवून दे की माझ्या कंपनीची किंवा माझ्या दुकानाची." म्हणतंय की नाही? प्रत्येकाला गरज आहे. जिथं गरज आहे तिथं प्रोग्रामिंग आहे आणि प्रोग्रामिंगमध्ये जावाच का स्ट्राँग? बिकॉज जावा ही एक सिक्युअर लेव्हलची लँग्वेज आहे. सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज. सिक्युरिटीमध्ये बाई जावाची तोड नाहीये. अजिबात नाहीये. जगभरातले 90% बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये पहिली चॉईस काय असते माहिती आहे का? जावा. बँकिंग ॲप्लिकेशन. जिथं सिक्युरिटी टॉप लेव्हल असते. तिथं लोकं बाकीचा विचारच करत नाही. बाई पायथनकडे जाऊ का इकडे जाऊ? जावा. कारण जावा ही जगातील सगळ्यात सिक्युअर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे मित्र. यू कॅन सर्च एनीवेअर. सगळ्यात सिक्युअर. कोण आहे? जावा. जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज खूप मोठ्या टॉप प्रॉडक्ट बेस्ड कंपनी, सर्व्हिस बेस्ड कंपनीने यूज केलेली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे मार्केटमध्ये. विप्रो असेल, इन्फोसिस असेल, भाई त्यांचे जे ओल्ड प्रोजेक्ट्स आहेत, जे 2010-15 पासून सुरू होते, ते जावामध्येच आहेत. खूप जुने प्रोजेक्ट्स जावामध्येच आहेत. तुम्ही Googleला सर्च करून बघा. खूप सारे प्रोजेक्ट जावामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे त्याला बॅकबोन म्हटलं जातं. कणा, पाठीचा कणा ऑफ आय-टी इंडस्ट्री दॅट इज जावा. त्यामुळे जावा होता, जावा आहे आणि जावा राहणार सुद्धा आहे. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे माय सजेशन इज दॅट गाईज यू कॅन बाई डोळं बंद करून ब्लाइंडली यू कॅन गो विथ जावा. ओके, डेफिनेटली जॉब्स आर देअर इफ यू हॅव गुड स्किल्स, गुड अंडरस्टँडिंग. बाकीच्या गोष्टी पण जॉबसाठी लागतात. तुम्हाला माहिती आहे, कम्युनिकेशन असेल, कॉन्फिडन्स असेल, राईट? हे सगळं असेल विथ जावा यू कॅन गेट द जॉब इन द मार्केट गाईज. स्टील जॉब्स आर देअर, स्टील वॅकन्सीज आर देअर. ओके, स्टार्ट कसं करायचं, काय करायचं सगळं मी सांगितलंय. आय थिंक एव्हरीथिंग इज क्लिअर गाईज. फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट काय असतं सगळ्यांना क्लिअर आहे. आता याच्यात आपण काय काय शिकणार? सिलेबसचा पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये मी एकदा कव्हर करेल. सिलेबस कसा आपण जाणार, काय काय शिकणार, प्रत्येक गोष्ट मी इथं लिहून देईल. या नोट्स पण तुम्हाला भेटतील. सेकंड थिंग, जावाबद्दल मी आज काही गोष्टी सांगितल्या, पण उद्या मी आणखीन डेप्थमध्ये सांगेल
की भाई जावा एक्झॅक्टली आहे. व्हॉट इज जावा? ओके. आणि इव्हन वाय जावा पण आपण पाहू. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्या 2 गोष्टी कव्हर करणार आहे. बाकी कुणाला काही क्वेशन आहे याच्यामध्ये? एनिथिंग एल्स गाईज यू वॉन्ट टू आस्क व्हॉटएव्हर आय हॅव कव्हर्ड टुडे? हे आहे काय? याची रेकॉर्डिंग तुम्हाला एक तासानंतर भेटेल. ठीक आहे. ग्रुपवरती ड्राईव्हची लिंक भेटेल, गुगल ड्राईव्ह. जस्ट रिक्वेस्ट पाठवायचे, रेकॉर्डिंगचा ॲक्सेस तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. ओके. एनिथिंग एल्स गाईज? कोणाला काही क्वेशन रिगार्डिंग दिस सेशन ऑर नॉट रिगार्डिंग दिस सेशन? दुसरा काही क्वेशन आहे? आजसाठी आपल्याला थांबायचं इथेच. असं म्हणतात की ए आय सगळंच करते, वेबसाईट पण नाही. कोण म्हणतं असं? असं कोण म्हणतं, मला नाव सांगा. असं जर झालं असतं आमचे जॉब गेले असते, आम्ही घरी बसलो असतो. असं जर झालं असतं तर आमचे जॉब गेले असते, आम्ही घरी बसलो असतो. असं होत नाही. सगळंच ए आय आणखीन करत नाहीये पब्लिक. होय. मग किती करतंय? बघा, 40% तुम्ही एआयचा यूज करून डेव्हलपमेंट करताय, 60% तुम्हाला करावी लागते. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट ती म्हणजे तुम्ही म्हणता एआय सगळं करतोय. नाहीये. बघा, एआय 40% जरी करतंय ना, इन्स्ट्रक्शन्स कोण देतंय? ते कोण देतंय इन्स्ट्रक्शन्स? आपण देतोय इन्स्ट्रक्शन्स. मग मला सांगा, तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स तर देता आले पाहिजे की नाही? ते काय सोपं तर आहे. आम्ही त्याचा कोर्स लावतो इन्स्ट्रक्शन द्यायचा. त्याने होईल का असं वाटतंय तुम्हाला? नाहीये. लक्षात ठेवा, नाही होणार आहे. इफ यू डोंट हॅव एनी आयडिया अबाउट फुल स्टॅक डेव्हलपमेंट गाईज, हाऊ यू कॅन गिव्ह द इन्स्ट्रक्शन्स? बट ठीक आहे, दिले पण. तुम्ही 1 इन्स्ट्रक्शन दिलं, 2 दिले, 10 दिले. आणि तुम्ही एका फेजमध्ये अडकलात जिथं तुम्हाला ती कॉन्सेप्टच माहीत नाहीये. एआयने तुम्हाला रिपीट क्वेशन विचारला. ओके, लेट्स से गौरी, कॅन यू टेल मी, कॅन आय इम्प्लिमेंट दिस ॲज वे ऑफ, और एखादा वे सांगितला त्याने, असं वे मी इम्प्लिमेंट करू का? तुम्हाला ती कॉन्सेप्टच माहीत नाहीये. तुम्हाला ती कॉन्सेप्टच माहीत नाही. तुम्ही डायरेक्ट स्टक व्हाल ना. So you should know first of all the base. Then you can go with AI and then ask to the AI to generate something or do something. त्यामुळे एआय जरी बनवत असला मित्रांनो, आपल्याला एआय आला पाहिजे. एआय जनरेटिव्ह एआय येणार मार्केटमध्ये, एजंट एआयला सिक्युरिटी जाईल का जावाची? नाही. एआय प्रो होणार आहे ना असं म्हटले ना, मग जावा तेव्हा राहील का? नाही. हे बघा, जावा राहील का नाही राहील. पण मी सांगतो भाई, 10 वर्ष तरी आणखीन जावा मार्केटमध्ये आहे. किती वर्ष? आणखी